हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. पोटाचा घेर झटकन कमी करा. जिम न जाता पोट कमी करण्याचे सर्वात सोपे घरगुती फॉर्म्युला. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं व्हॉइस ऑफ एमएन चॅनल मध्ये. डिलिव्हरी नंतर सुटलेलं पोट असो किंवा वाढत्या वयासोबत पोटावर वाढलेली चरबी ही आजकाल प्रत्येक महिलेची मोठी समस्या बनली आहे. महागडे डाएट प्लॅन किंवा जिम न करता घरातल्या साहित्यापासून पोटाची चरबी झटकन कमी कशी करायची हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आज मी तुम्हाला असे काही सोपे आणि 100% काम करणारे घरगुती उपाय सांगणार आहे, ज्याने पोटाचा घेर अगदी काही दिवसातच कमी होईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नंबर 1, दालचिनी आणि मधाचा चहा. दालचिनी शरीरातील मेटाबॉलिक रेट वाढवते, त्यामुळे चरबी वेगाने जळते. कसे घ्यावे? 1 कप पाण्यात लहान तुकडा दालचिनी किंवा पाव चमचा दालचिनी पावडर टाकून पाणी उकळून घ्या. पाणी कोमट झाल्यावर त्यात अर्धा चमचा मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी प्या. नंबर 2, आल्याचा रस आणि कोमट पाणी. आले हे शरीराचे तापमान नियंत्रित करून कॅलरीज बर्न करण्यास मदत करते आणि भूक देखील नियंत्रित ठेवते. कसे घ्यावे? सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा आल्याचा रस आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करून पिणे फायदेशीर ठरते. नंबर 3, कढीपत्ता. कढीपत्त्यामध्ये शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि पोटाची चरबी कमी करणारे घटक असतात. कसे घ्यावे? रोज सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पाने स्वच्छ धुवून चावून खा. त्यानंतर थोडे कोमट पाणी प्या. नंबर 4, कोरफड आणि आवळा ज्यूस. हा ज्यूस शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करतो, ज्यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. कसे घ्यावे? सकाळी रिकाम्या पोटी समान प्रमाणात 1 किंवा 2 चमचे कोरफडीचा रस आणि आवळ्याचा रस 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून घ्या. खाण्यापिण्याच्या काही महत्त्वाच्या सिक्रेट टिप्स. दह्याचा किंवा ताकाचा वापर. आहारात रोज ताक किंवा दह्याचा समावेश करा. यामध्ये असणारे प्रीबायोटिक्स पोटाची चरबी कमी करण्यास आणि पचन संस्था साफ ठेवण्यास खूप मदत करतात. नंबर 6, इंटरमिटेंट फास्टिंग. जर शक्य असेल तर रात्रीचे जेवण आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता यामध्ये 14 ते 16 तासांचे अंतर ठेवा. उदाहरणार्थ, रात्री 8 वाजता जेवल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी 10 किंवा 11 वाजता नाश्ता करणे. हा उपाय पोटाची चरबी वितळवण्यासाठी सध्या खूप प्रभावी मानला जातो. नंबर 7, हळूहळू आणि चावून खा. अन्न नेहमी सावकाश आणि व्यवस्थित चावून खा. यामुळे पोट भरल्याची भावना लवकर होते आणि आपण गरजेपेक्षा जास्त खात नाही. सॅलड आधी खा. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाची सुरुवात नेहमी मोठ्या बाउलभर सॅलडने करावी. काकडी, गाजर, बीट हे खाऊन करा. यामुळे शरीराला फायबर मिळते आणि कॅलरीज कमी पोटात जातात. रोजच्या दिनचर्येत हे नक्की करा. एका जागी जास्त वेळ बसू नका. जर तुमचे काम बसून असेल तर दर तासाला 5 मिनिटाचा ब्रेक घेऊन थोडे चाला. जिने चढा. लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. यामुळे पायांचे आणि पोटाचे स्नायू सक्रिय राहतात. नंबर 9, ताणतणाव कमी करा. मानसिक ताणामुळे वजन वाढते. ताण कमी करण्यासाठी रोज 10 मिनिटे शांत बसून ध्यान म्हणजे मेडिटेशन करा किंवा आवडीचे संगीत ऐका. नंबर 10, चिया सीड वेट लॉस ड्रिंक. सोशल मीडियावर सध्या हे ड्रिंक वजन कमी करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर आहे. खूप व्हायरल आहे सध्या. ते कसे बनवतात
1 ग्लास पाण्यात 1 चमचा चिया सीड्स 30 मिनिटे भिजत घाला. त्यात अर्धा लिंबाचा रस आणि चिमूटभर काळे मीठ टाकून सकाळी रिकाम्या पोटी घ्या. यातील फायबरमुळे पोट सपाट होण्यास खूप मदत होते. नंबर 11 फ्लॅट बेली वॉटर किंवा डिटॉक्स वॉटर. दिवसभर साधे पाणी पिण्याऐवजी सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर हे वॉटर पिण्याचा सल्ला देतात. कसे बनवतात? एका मोठ्या पाण्याच्या बाटलीत किंवा जगमध्ये पाणी भरून त्यात काकडीचे काप, लिंबाचे काप, पुदिन्याची पाने आणि आल्याचे तुकडे रात्रभर किंवा 4 ते 5 तास भिजत ठेवा. दिवसभर हेच पाणी थोडे थोडे करून संपवा. याला फॅट कटर वॉटर असेही म्हणतात. नंबर 12 इंटरमिटिंग फास्टिंग 16 किंवा 8 तास. वजन आणि पोटाचा घेर कमी करण्यासाठी जगभरात ही पद्धत प्रचंड सध्या व्हायरल आहे. या दिवसातील 16 तास उपाशी राहायचे असते आणि उरलेल्या 8 तासांच्या विंडोमध्ये निरोगी जेवण करायचे असते. उदाहरणार्थ रात्री 8 ते सकाळी 12 वाजेपर्यंत काहीही न खाणे. नंबर 13 जॅपनीज टॉवेल मेथड फॉर फ्लॅट स्टमक. जपानी टॉवेल पद्धत पोटाचे स्नायू टोन करण्यासाठी आणि पाठीचा कणा सरळ करून पोट आत घेण्यासाठी ही 5 मिनिटांची पद्धत खूप व्हायरल झाली आहे. यात पाठीखाली टॉवेलचा रोल ठेवून ठराविक पोझिशन मध्ये झोपायचे असते. नंबर 14 ऍपल सायडर व्हिनेगर ACV ड्रिंक. पोटाची चरबी म्हणजे विस्करल फॅट वितळण्यासाठी अनेक लोक सकाळी कोमट पाण्यात 1 चमचा फिल्टर न केलेले ऍपल सायडर व्हिनेगर म्हणजे विथ मदर टाकून पितात. तर मैत्रिणींनो, हे होते पोटाची चरबी कमी करण्याचे काही अत्यंत सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे उपाय करण्यासोबतच रोज थोडा व्यायाम करणे आणि पाठीवर आणि साखरेवर ताबा ठेवणे तितकेच गरजेचे आहे. सातत्य ठेवले तर तुम्हाला याचे अप्रतिम रिझल्ट नक्की मिळतील. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला खाली कॉमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन सोप्या आणि घरगुती आरोग्यदायी टिप्ससाठी आपल्या व्हॉइस ऑफ MN चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अत्यंत उपयुक्त माहिती सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि फिट रहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.